बरे झाले नव्हे, उद्वेगाने बरे झाले. त्यांना असं वाटतं की आता काय करावं ह्या परिस्थितीला. ज्या घरामध्ये 4-4 मढे एकाच वेळेला पडलेले आहेत त्यांना अंत्ययात्रेला घेऊन जायचं अशी दृश्य चौफेर दिसायची. ह्या दुष्काळाची परिस्थिती आज मराठवाड्यामध्ये भीषण आहे. मी येण्याच्या अगोदर 2-3 दिवस दुष्काळ पाहत फिरत होतो. मला लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की आपण एका संकटाच्या काठावर उभे आहोत. संबंध मराठवाडा की इथं जमिनी भूगर्भातलं पाणी आटत चाललेलं आहे. म्हणजे रुईभर नावाचं गाव, ज्या गावामध्ये 500-700 बोर होते, चालत होते, ते पार बंद पडलेले आहेत आणि 8-10 बोरच फक्त शिल्लक राहिलेले आहेत. हजारो बोर लोकांनी केले, पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, परंतु आज अशी परिस्थिती आहे आकाशातून येणारं पाणी अनियमित आहे. तलाव सगळे कोरडे पडलेले आहेत आणि जमिनीवरचं पाणी संपलं आणि भूगर्भातलंही पाणी संपलेलं आहे. एक विचित्र अवस्था आहे. तुम्हाला सांगतो की निसर्गाचा नियम असा आहे की पक्षी जिथं पाणी असतं तिथं येतात. हेल्दी बर्ड्स जे म्हणतात ना, मायग्रंट बर्ड्स जे असतात ते हेल्दी असतात कारण ते जातात दुसरीकडे. आता एक सर्वे झालेला आहे की मुंबईच्या उड्डाणपुलांच्या खाली झोपलेले लोक कुठले आहेत तर मराठवाड्याचे आहे. आणि एका संकटाच्या आमची म्हणजे फेस करावा लागतोय आम्हाला एक नवं संकट. हे संकट दुष्काळात. दुसरी गोष्ट मी मगाशी जी तुम्हाला सांगितली साम्य आहे ते वतनदारीचे. शिवाजी महाराजांच्या काळामध्येही असाच उच्छाद माजलेला होता वतनदारांचा. आमच्याकडेही राजकारण्यांचा असाच उच्छाद माजलेला आहे. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे. प्रजा हवालदिल झालेली आहे. तुम्ही मोठे भाग्यवान आहात की विद्यापीठामध्ये येऊन शिकताय आणि तुम्हाला असे फार कमी लोकांना संधी आपल्या देशामध्ये मिळते आहे. खालीच्या खालीच तुमच्या गावातल्या पोरांचं तुम्ही आठवा, तुम्हाला लक्षात येईल की आपण किती भाग्यवान आहोत. आणि म्हणून तुमची जबाबदारी ही जास्त आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या किसान पुत्रांची जबाबदारी संकटात असलेल्या किसानाला वाचवणं ही आहे. हाच खरा शिवजयंतीचा संदेश आहे. शिवजयंतीचा दुसरा संदेश असूच शकत नाही. कारण शिवाजी महाराजांनी जे केलं ते इतकं ऐतिहासिक स्वरूपाचं होतं. तुम्हाला थोडासा मागचा संदर्भ देऊन सांगणं मला महत्वाचं वाटतं की शिवाजी महाराज आले त्यावेळेस त्यांनी काय जोखलं की ज्या काळामध्ये एक काळ असा होता की लोक जंगलात फिरायचे, काय शेती भीती नव्हती. मी काही फार त्याच्या तपशिलात जात नाही, पण असं इतिहास तज्ञांचं एक मत आहे की एक बाई गर्भार बाई बसलेली होती. तिनं तोंडात चघळलेले दाणे फेकले, पायाने त्याच्यावर माती लोटली आणि कालांतराने तिला 2 दिवसांनी तिच्या लक्षात आलं की तिथं अंकुर फुटायला लागले. जे दाणे आपण खाऊ शकतो ते दाण्याचे झाड उगवायला लागलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर लोक शेती करायला लागले. त्या काळामध्ये कुठलाच 7-12 वगैरे नव्हता. कुणाला किती शेती करायची ती करा, पण अवजारही नव्हते म्हणून हाताने उकरायची जमीन आणि त्याच्यात बी टाकायचं असं ते करायला लागले. त्यामुळे हात रक्तबंबाळ व्हायचे. त्यावेळेला असाच एका 4 भावांच्या घरामध्ये अशी घटना घडली की ते म्हणाले की बाबा हाताने पेरल्यानंतर उगवलं, वर्षाची चिंता मिटली. मग हाताने आपल्याला जर करायचं नसेल तर काहीतरी असं पाहिजे अवजार की ज्याच्यातनं आपण उकरू शकू. एका भावाला सांगितलं, तो गेला रानात. त्यांनी अशी एक फांदी बघितली की ज्याला एक समोरून फाळ होता आणि त्यांनी ती आणली आणि त्याने ओढायला लागली. जनावरांचा वापर तोपर्यंत नव्हता, पण शेतामध्ये नांगर आला, टेक्नॉलॉजी आली. ही टेक्नॉलॉजी आल्यानंतर मात्र चित्र फार बदललं. खूप जास्त क्षेत्रावर दाणे पेरता आले, उगवलं आणि 2 जणांच्या खाण्याची सोय झाली. भाऊ म्हणायला लागले, हे नांगर ओढून ओढून आमचे हाल होतात उन्हातानामध्ये, ह्याला ओढायला काहीतरी ताकदवर काहीतरी पाहिजे. आणि त्याच्यानंतर बैल आला. आपल्या भाषेमध्ये त्याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. बायोटेक्नॉलॉजी आली. का आली? जेव्हा शेतीमध्ये बचत निर्माण झाली तेव्हा अवजार आलं. शेतीमध्ये बचत आली तेव्हा
बायोटेक्नॉलॉजी आली आणि एकदा एका भावाने सांगितलं की अरे पिकलं भरपूर आहे, त्या आपल्या घरी जाणं कुठंतरी लांब जाऊन त्या झाडावर त्यांचं झोपलं, त्या तिथं जाण्यापेक्षा पाऊस पाणी आलं तर आपल्याला काही इकडे येता येत नाही, इथंच आपल्याला आपली गुफा बनवता येते का? आणि मग दगडावर दगड रचून त्यांनी गुफा तयार केली, स्थापत्यशास्त्रही आलं. परंतु गोष्ट नेहमी अशी सरळ चढत्या क्रमाने जात नाही. तिथे एक व्हिलन येतो, खलनायक येतो. खलनायक असल्याशिवाय पिक्चर मध्ये मजा येत नाही. आणि एक शेजारी बसलेला माणूस जो आळशी होता त्यांनी पाहिलं की अरे ह्यांनी दाणे पिकवलेले आहेत आणि मग त्यांनी काय केलं, तल गेला आणि त्या शेतकऱ्याला बेदम मारलं आणि त्याच्याकडे दाणे सगळे आपल्याकडे घेऊन आले. शेतीतली बचत लुटारूच्या हातामध्ये गेली आणि मग त्याचं विचार चक्र फिरलं की या वर्षी तर आपण ह्याला असंच मारून आणलं, पुढच्या वर्षी आणायचं असेल तर आपल्या हातामध्ये काहीतरी शस्त्र असायला पाहिजे. त्यांनी भाला तयार केला, त्यांनी तलवारी तयार केल्या, त्यांनी अणुबॉम्ब तयार केले. बघा की शेती जेव्हा बचत शेतकऱ्याच्या हातामध्ये राहते तेव्हा तंत्रज्ञानाचा विकास होतो आणि जेव्हा शेती लुटारूच्या हातामध्ये जाते तेव्हा शस्त्रांचा विकास होतो. अशा हे दोन धारा वेगवेगळ्या आहेत. आणि मग असं लक्षात आलं की हा धंदा फार चांगला आहे की शेतकऱ्याला हाणायचं, लुटून आणायचं आणि मग गावोगाव गब्बर सिंग तयार झाले. शोले बघितलाच नसेल तुम्ही लोकांनी. शोले मध्ये गब्बर सिंग असतो आणि त्याचं काम काय असतं, तो कधी सिनेमामध्ये तरी कुठं काही काम करताना दिसत नाही. मग खातो काय तर तो रामपूरला जातो आणि रामपूर अक्षरशः लुटून नेतो. तो बिचारा एक शेतकरी त्याच्यात एक पोतं ठेवलेलं असतं. तो म्हणतो क्या तेरी माँ के बिहा के लिए रखा है वो खटायला. शोलेचे डायलॉग फर्स्ट खास आहेत बरं का. तर ते त्यावेळेला तीही काढून नेतात. शेतकऱ्याची बचत काढून देणं हे धंदा फार सोयीचा आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जो जास्त धाडशी होता, हे करायला तर धाडस लागतं. मग ते धाडशी जो होता तो झाला त्या भागातला राजा. त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना की बघा हे या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना लुटण्याचा अधिकार माझा, दुसऱ्याला कुणी येऊन लुटलं तर मी बघेन. आपल्याकडे दादा लोक असतात ना, ते दादा जन्माला आले गावोगाव ठिकठिकाणी आणि त्या शेतकऱ्यांना तिथं त्यांनी कष्ट करायचं, वर्षभर पिकवायचं आणि हा लुटारू येऊन घेऊन जायचा. ज्या लुटारूने आपला एरिया ठरवला तो झाला त्याचा देश, त्याचं राज्य झालं. त्याचं राज्य झालं आणि तो झाला राजा. लुटारूला अपमानास्पद बोललेलं जमत नाही ना. तुम्ही सुद्धा बघा किती गुंड असला तर त्याला म्हणायचं भैया भैया. गुंड आहे ते आपल्याला माहित आहे पण म्हणायचं भैया. त्यालाही एक शब्द चांगला लागतो, तो म्हणतो राजा आहे राजा. आणि हे सगळे लुटारू आपापल्या प्रदेशामध्ये राजे झाले. शेतकऱ्यांनी त्यांच्याशी असं ठरवलं की बाबा ते तिकडचे लोक येतात तेही आम्हाला मारतात, आम्हाला तुमचे लोक येऊन मारतात, काहीतरी एक ठरवागडे. आणि मग त्या करारातून ठरलं असं की तुम्ही मला शेतसारा द्यायचा गपचूप, आता मारायचा आम्हाला त्रास नको, मार खायचा तुम्हाला त्रास नको, तुम्ही गपचूप आपलं धान्य आम्हाला आणून द्यायचं आमच्या वाड्यावर आणि मग आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. त्याच्यात फौजा तयार झाल्या. राज्याची निर्मिती शेतीच्या लुटीतून झाली. हा इतिहास होता आणि तो पार चालत 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 आला शिवाजी महाराजांपर्यंत. आणि शिवाजी महाराज हा पहिला राजा असा होता की लूट करायची नाही, लूट करायची नाही असं म्हणणारा राजा जगाच्या इतिहासामध्ये नाही. तेव्हा सांगतो बळीराजाची गोष्ट सांगतात पण ती पुराणातली गोष्ट खरी का खोटी आपल्याला माहित नाही. परंतु शिवाजी इतिहास आहे, इतिहास आहे, 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्या इतिहासामध्ये आम्हाला दिसतं असं की एक राजा येतो आणि तो म्हणतो की नाही मी प्रजेला लुटणार नाही. तो म्हणतो की वतनदार आपले मनमाने लावायचे. शिवाजी महाराजांनी जमिनीची मोजणी करायला लावली. आता हे मोजणी प्रकरण समजून घ्या. मी हे अच्युतराव इथं आलेले, यांच्या गावाला गेलो. त्यांच्या गावाला ग्रामसभा चालू होती आणि एक जण जोर जोरात काहीतरी चिथवून देत होता. त्याचे कपडे जरा टाईट होते, गावकरी बिचारे आपले ऐकत होते. मग मी अच्युतरावला विचारलं की ह्याचं नाव हे गावात तर कधी दिसलं नाही मला. ते म्हणजे नाही ते अंबाजोगाईलाच राहतात, त्यांची पोरंही अंबाजोगाईला शिकतात, त्यांच्या घरातले लग्न कार्य हे सुद्धा अंबाजोगाईलाच होतात. आणि म्हणलं तुमच्या ग्रामसभेत कसं काय? ते म्हणजे ह्याही इथंही त्याचं नाव आहे, तिथंही तीच नाव. नोंदींचे घोड
तुम्हाला सांगतो की आमच्या देशामध्ये दुर्दैवानं 60 वर्षानंतर मला म्हणावं लागतं की या देशाला नीट मतदार यादी सुद्धा तयार करता येऊ नये. कोणत्या तोंडाने तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता? शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की जमिनीची नोंद नसल्यामुळे अनागोंदी होते आहे आणि मग त्यांनी त्याची रीतसर नोंद करण्याची पद्धत घेतली. शेतसारा आखला तो जमिनीच्या आकारानं, नजरी तुम्हाला म्हणतो अजूनही आहे. आणेवारी कशी ठरते? नजरी आणेवारी. अरे वा आणेवारी नजरी ठरते. टेक्नॉलॉजीच्या जगात आहोत आपण, कॉम्प्युटरच्या जगात आहोत. किती उत्पादन होणार आहे हे तुम्हाला कळत नाही. आणि नजरी वतनदार नजरी ठरवायचे की किती ह्याच्याकडून वसूल करायचं ते. आणि तुम्हाला सांगतो गंमत अशी होती, महाराजांचं कौतुक ह्या गोष्टीचं होतं की त्या वतनदारांनी जास्तीचं समजा उत्पादन झालं, अर्ध तरी करावं की नाही. 75% वतनदार घेऊन जायचा, 25% मध्ये ह्या शेतकऱ्यांनी राबायचं. महाराजांनी त्याचा नीट लावली पद्धत आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्याचे 5 भाग करायचे. 3 भाग शेतकऱ्याकडे राहतील, 2 भाग राज्याला द्यायचे. आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय, आपल्याला देश उभा करायचा. आणि शेतकरी आनंदाने शिवाजी महाराजांच्या पुढे गेले. शिवाजी महाराजांच्या आधीपर्यंत कुठल्याही राजाच्या बाजूनं प्रजा उभी राहिली नाही, कोणीच नाही. अरे ते मुसलमान राजे तिथून मोगल, ते तिथून दिल्लीतून दक्षिणेपर्यंत आले, कुणी साधा दगड सुद्धा त्यांच्या सैन्याला मारला नाही. शिवाजी महाराज जेव्हा उभे राहिले तेव्हा प्रजा उभी राहिली की या प्रजेनं आपल्या राजावर हल्ला करता आहे हे आम्ही चालू देणार नाही. आणि प्रजा जी काही मोडकी तोडकी साधनं होती ती घेऊन त्याच्या विरोधात उभी राहिली. राष्ट्र उभं राहतं ते ह्याच्यातून. तुम्ही प्रजेला लुटत राहणार. मला कळत नाही, तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोज आत्महत्या. अहो काल आमच्या तालुक्यामध्ये तर एकाची म्हणजे त्याची प्रेत यात्रा एकाची गेली आणि दुसऱ्याची तयार. इतक्या वेगानं पटापट मारतायत आणि हे मंत्री काय म्हणतायत? फॅशन झालेली आहे, आत्महत्येची फॅशन. करा तुम्ही, करा ना, आम्ही पण नाही म्हणालो. आम्हाला आनंद होईल. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर असं कुणी बोललं असतं महाराजांच्या काळामध्ये तर त्याची काय अवस्था झाली असती हे रांझ्याच्या पाटल्याला विचारलं पाहिजे. शेतकरी आत्महत्या करतात ह्याचा नीट अभ्यास झाला. तुम्हाला सांगतो की 1986 साली साहेबराव करपे नावाच्या एका शेतकऱ्याची आत्महत्या ही अधिकृतपणे नोंदलेली आत्महत्या. तिचा फार गाजावाजा झाला. त्याच्या आधीही करत असली आत्महत्या, परंतु 86 साली हा यवतमाळ जिल्ह्यातला शेतकरी विजेचं बिल भरू शकत नव्हता आणि मग तो विनोबा भावेंच्या आश्रमामध्ये पवनारला आला आणि अख्ख्या कुटुंबाने आत्महत्या करून घेतली. आणि त्याच्यानंतर जो सपाटा लागला, तुम्हाला म्हणतो किती आत्महत्या झालेल्या असतील आपल्या देशामध्ये. अहो महायुद्धामध्ये इतके माणसं मरत नाही, इतक्या लोकांनी आपल्या देशामध्ये आत्महत्या केल्या. इतक्या लोकांनी महामारी यायची, कॉलेरा, प्लेग, त्याच्यात एवढी माणसं मेली नाहीत जेवढी माणसं शेतकऱ्यांच्या आत्महत्याने गेलेली. का होतात आत्महत्या? तुम्ही आता शिकलेली सवरलेली माणसं आहेत, तुम्हाला मी मुद्दाम आवर्जून त्या एका विषयाकडे घेऊन जातोय, थोडासा विषयांतर झाला तरी. का होतात आत्महत्या? गरिबीमुळे आत्महत्या होत आहेत का? माझं उत्तर आहे नाही. गरिबीमुळे कुणी आत्महत्या करत नाही. का आत्महत्या करत नाही गरिबीमुळे? अरे जर सगळीकडे जर गरिबी असेल तर मी गरिबीला ऍडजस्ट करायला लागतो. ओरिसा, बिहार मध्ये जाऊन बघा, तिथल्या शेतकऱ्यांची अवस्था आपल्यापेक्षा बिकट आहे, परंतु तिथं कुठंच विकास झालेला दिसत नाही अवतीभोवती. त्याचं एक उदाहरण मी मागच्या एका व्याख्यानामध्ये दिलं. 20 वर्षापूर्वी जर माझ्या आईला कॅन्सर झाला असता आणि मी तिला घरात नेऊन तिची खूप सेवा केली असती तर गावकरी मला म्हणाले असते की अरे किती लेकरू चांगलंय बघा, आई बापाची सेवा करावी तर अशी. माझं कौतुक केलं असतं, माझं अभिनंदन केलं असतं. परंतु आज जर माझ्या आईला कॅन्सर झाला आणि मी तिला घरात नेऊन सेवा करायला लागलो तर लोक माझ्या तोंडावर थुकतील. पैसे खर्चायला नको, इथं औरंगाबादला दवाखाना आहे, बार्शीला दवाखाना आहे. आणि औरंगाबाद आणि बार्शीच्या दवाखान्याला नेलं की कमीत कमी 60-70 हजार रुपये लागतात. हे पैसे आणायचे कुठून?
अवतीभोवती विकास झालेला असला आणि त्या विकासाला माझा प्रतिसाद मिळत नसेल, माझी ऐपत त्याला साथ देत नसेल, त्यावेळेला लोक आत्महत्या करत असतात, हे लक्षात घ्या. तुम्ही इंडियामध्ये लिबरलायझेशन आणलं, उदारीकरण आणलं, तुम्ही विकास केला. पुण्या मुंबईची पोरं प्रत्येक घरातले एक पोरग अमेरिकेला जाऊन बसलं, इंडियामध्ये विकास झाला. तुम्ही नोकियाला येऊ दिलं, सॅमसंगला येऊ दिलं, पण शेतीमध्ये काय? शेतीमध्ये लिबरलायझेशन आलंच नाही, शेतीमध्ये उदारीकरण आलंच नाही. काय पुरावा आहे ह्याचा? 3 पुरावे, फार महत्वाचे 3 पुरावे मी तुम्हाला देऊ इच्छितो. आणि म्हणून मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवाजी महाराज माझा आपला का वाटतो आणि हे सगळे चोर मला शत्रू का वाटतात ते मी मुद्दाम सांगतो. काय झालं? 3 कायदे आहेत. पहिला कायदा आहे सीलिंगचा. सीलिंगचा कायदा म्हणजे काय? कोरडवाहूच्या शेतकऱ्यांनी 54 एकर पेक्षा जास्त ठेवता कामा नये आणि बागायतवाल्याने 18 एकर, पाट बागायतवाल्याने अजून कमी, अशी एक कायदा केला. या कायद्याच्या विरुद्ध कोर्टात जाता येणार नाही अशी तजवीज ही करून टाकली. हा कायदा अस्तित्वात आला. आणि पुढे काय झालं? पुढे काय? आज परिस्थिती काय आहे? तुम्ही तुमचे गाव डोळ्यासमोर आणा. गावामधली परिस्थिती, एक छान उदाहरण मी तुम्हाला देतो आणि एक दुसऱ्याही विषयाला मला त्याच्यात स्पर्श करता येईल. तो रोहित आत्महत्या झाली त्याची हैदराबादला, वर्तमानपत्रात हेडलाईन्स आल्या त्याच्या. त्याच सुमाराला भिसे वाघुली नावाचं एक गाव आहे लातूर जिल्ह्यातल्या, तिथल्या 16-17 वर्षाच्या एका मुलीनं पत्र लिहून आत्महत्या केली. त्याची बातमी तर आलीच नाही, तुमच्याही अनेकांच्या कानावर गेलेली नसेल. काय लिहिलं होतं तिनं? हुंड्याचे पैसे आपल्या बापाला देता येत नाही. येमूरची आत्महत्या, त्याला जबाबदार असलेली जाती व्यवस्था, हे खरंच आहे. त्या गोष्टीचा मी निषेध करतो, त्या गोष्टीचा. परंतु येमूरच्या आत्महत्येची चर्चा जाऊन जाती व्यवस्थेला भिडली, ती रास्त. परंतु भिसेची आत्महत्येची चर्चाच कुठं नाही, कुठंच चर्चा नाही. आणि जेव्हा चर्चा कुणी केलीच तर काय चर्चा करतात? हुंडाबळी. मी म्हणालो, ती पोरगी भिसे, ती जर कलेक्टरच्या घरात जन्माला आली असती तर तिने आत्महत्या केली असती का? हा ऐपतीचा विषय आहे. तिचा बाप 1 एकर 2 गुंठ्याचा मालक आहे. 1 एकर 2 गुंठे, 1 एकर 2 गुंठ्याचा मालक आपल्या मुलीच्या हुंड्याची व्यवस्था करू शकत नाही, म्हणून ती भिसे मरते. मोहिनी भिसे, ती मोहिनी भिसे मरते का? कारण 1 एकर 2 गुंठेची ती मुलगी आहे. माझी तक्रार ही आहे की जशी येमूरच्या आत्महत्येची चर्चा जाती व्यवस्थेला जाऊन भिडते, तशी मोहिनी भिसेच्या आत्महत्येची चर्चा शेती व्यवस्थेला जाऊन का भिडत नाही? ही चालाकी किती दिवस करणार आमचे मीडियावाले? हे लक्षात घ्या की ही चालाकी आहे की शेती व्यवस्थेला 1 एकर आणि 2 गुंठेवाला माणूस हा जगू शकत नाही. आता आम्ही शेतकरी आंदोलनात काम केलं आणि शेतीमालाचा भाव मिळालाच पाहिजे वगैरे वगैरे आम्ही खूप बोललो. 20 वर्षापूर्वी जेव्हा गावोगाव जायचो तेव्हा मला असं वाटायचं की शेतकरी उठतील, आपल्या हातामध्ये रुंग घेतील आणि ह्या सत्ताधाऱ्यांना सोडून की पळो करतील. पण आज जेव्हा मी गावोगाव जातो तेव्हा शेतकऱ्यांचं कंबरड मोडलेलं मला दिसतं. शेतकरी हा शब्द लक्षात घ्या. शेतकऱ्याची व्याख्या अशी की ज्याचं पोट शेतीवर अवलंबून आहे, ज्याचा 7-12 आहे असं नव्हे, ज्याचं पोट शेतीवर आहे तो शेतकरी. ज्याचं चूल पेटते ते शेतीमालाच्या विक्रीतून आलेल्या पैशातून त्याची चूल पेटते तो शेतकरी. इकडे नोकरी करणार आणि तिकडे 7-12 दाखवणार. मोठी गंमत आहे. माझा मुद्दा हा होता की शेतकऱ्यांच्या ही जी सिलिंगचा कायदा झाला आणि जमिनीचे तुकडे तुकडे होत गेलेले आहेत. आज अशी कडे लोटाला परिस्थिती आलेली आहे की आता भाव कितीही मिळाला, कोणतंही नवं तंत्रज्ञान वापरलं तरीही शेतकरी 2 एकर आणि 3 एकर मध्ये जगू शकत नाही. त्याला साध्या चपराशा एवढं सुद्धा जगता येणार नाही. चपराशाला 20,000 रुपये म्हणतात
तर समजा 2.5 लाख रुपये वर्षाला त्याच्याकडे बचत पडणार आहे का, शिल्लक राहणार आहेत का? कदापि शक्य नाही आहे. म्हणून आता मुळातूनच विचार करायची गरज आहे. लिबरलायझेशनचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये जे निर्बंध आहेत ते उठवायचे. निर्बंध उठवणं म्हणजे लिबरलायझेशन करणं आहे. आणि शेतीमधले निर्बंध तुम्ही उठवत नाही आहात. ही तिडीक, ही यातना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. मला असं दिसतं की शेतकऱ्यांना जर शेतकऱ्यांचा विचार हा शिवाजी महाराजांकडून जर आम्हाला असा विचार येत असेल की शेतकऱ्यांचं हित हे प्रधान आहे. महाराजांचा एक संदर्भ फार छान आहे. त्यांनी एक आदेश दिलेला आहे आज्ञापत्रामध्ये. ते म्हणाले की ज्याला शेती करायची आहे ना त्याला जमीन उपलब्ध करून द्या. तिथं शिलिंग नाही बरं का, किती बी द्या, त्याला करता येईल एवढी द्या. त्याच्याकडे बैल बांधताना नसेल तर त्याला बैल बांधताना द्या आणि त्याची आजीविका भागावी ह्याच्यासाठी पैसे पण द्या शेती करणाऱ्या लोकांना. त्याच्या त्या आदेशामध्ये जातीचा उल्लेख नाही, धर्माचा उल्लेख नाही, हे मुद्दाम सांगू इच्छितो. ते शेतकरी बघत होते आणि शेतकरी जेव्हा दिसायला लागतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ही भावना